नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटिटिव्ह अबोव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजसुधारकांच्या सिरीजमध्ये आता आपण खूप महत्त्वाचे समाजसुधारक पाहायला सुरुवात केलेली आहे आणि त्या समाजसुधारकांमध्ये आता एक महत्त्वाचे आणि खूपच महत्त्वाचे समाजसुधारक आहेत नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची आपल्याला इत्थंभूत माहिती या लेक्चरमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हे लेक्चर पूर्णपणे पहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक आणि एक गोष्टीचा क्लिअरन्स येऊन जाईल की बाबा नाना शंकरशेठ यांच्याबद्दल आपल्याला काय प्रश्न विचारले जाणार आहेत आणि कशा पद्धतीनं असतील. तर नाना शंकरशेठ यांचा जर आपण विचार केला तर नाना शंकरशेठ यांचा कालावधी जो आहे तो 1803 ते 1865. बघा, हा पहिलाच प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की 1803 ते 1865 हा नाना शंकरशेठ यांचा काय आहे आपल्याला कालावधी पाहायला मिळतो. त्यांचा जर जन्म परिचय बघितला तर जन्म 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुरबाड जिल्हा ठाणे येथे झालेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की नानांचा जो काळ आपल्याला पाहायला मिळतो तो मुंबई म्हणजे इंग्रजांविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाच्या पूर्वीचा काळ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे नाना शंकरशेठ यांच्या काळामध्ये स्वातंत्र्य युद्धाचा तसा जास्त काही नव्हता, तर उहापोह झालेला नव्हता, परंतु नाना शंकरशेठ यांची दूरदृष्टी खूप छान होती आणि ती आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर नाना शंकरशेठ यांचे जर पूर्वज जर विचारात घेतले, बाबुल शेठ मुरकुटे जर विचारात घेतले तर 18व्या शतकामध्ये ते कोकणातून मुंबईमध्ये आलेले होते आणि मुंबईतील आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती. नानांचे वडील शंकरशेठजी ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांचे सावकार होते. बघा, त्यावेळी सावकारकी करणारा व्यक्ती नाना शंकरशेठ यांचे वडील म्हणजे शंकरशेठजी हे जे काय होते तर त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांना ते पैसे पुरवत होते. असं म्हटलं जायचं की 18व्या शतकामध्ये शंकरशेठजी यांची जवळजवळ 18 लाखाची संपत्ती होती आणि मुंबईचा जो सगळा प्रांत होता तो म्हणजेच मरीन लाईन पासूनचा जो प्रांत होता तो सगळाच्या सगळा त्यांची जमीन होती आणि ती जमीन त्यांनी लोकांना वाटलेली आहे. म्हणजे समाजकार्यासाठी काय केलेले आहे, खर्च केलेली पाहायला मिळते. बघा, मराठी, संस्कृत, इंग्रजी अशा तिन्हीही भाषांवरती नानांचं प्रभुत्व होतं. कोणत्या भाषांवरती प्रभुत्व होतं तर मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांवरती प्रभुत्व कोणाचं होतं, नाना यांचं होतं. बघा, याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कोणती मिळतील तर 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुरबाड येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांचा काळ जो आहे तो स्वातंत्र्य युद्धापूर्वीचा काळ आपल्याला बघायला मिळतो. त्यांचे पूर्वज कोण, बाबुल शेठ मुरकुटे 18व्या शतकामध्ये मुंबईमध्ये आलेले होते. नाना हे त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचे आणि इंग्रजांचे कोण होते, सावकार होते. त्याच्यानंतर आपण मुंबईचे शिल्पकार म्हणून नानांची काय करतो, ओळख बघतो. बघा, मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात, नाना शंकरशेठ यांना म्हणतात. नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते असं कोण म्हटलेलं आहे, प्रके अत्रे यांनी वाक्य घेतलेलं आहे. बघा, हे वाक्य विचारलं गेलेलं आहे बऱ्याच वेळा. नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते हे वाक्य कोणी म्हटलं तर प्रके अत्रे यांनी म्हटलं. कुणासाठी म्हटलं तर नाना शंकरशेठ यांच्यासाठी म्हटलं. बघा, याच्यामध्ये दोन प्रश्न तयार झाले. नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते हे कुणी म्हटलं तर प्रके अत्रे यांनी म्हटलं. कुणासाठी म्हटलं तर ते कुणासाठी म्हटलेलं आहे, नाना शंकरशेठ यांच्यासाठी म्हटलेलं आहे. आचार्य अत्रे यांनी नाना शंकरशेठ यांना सिरपेच न चढविलेला मुंबईचा सम्राट, अनक्राउंड एम्परर ऑफ मुंबई. बघा, अनक्राउंड एम्परर ऑफ मुंबई, शिरपेच न चढविलेला मुंबईचा सम्राट असं आचार्य अत्रे यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, याच्यामध्ये सिरपेज म्हणजेच काय, मुकुट. थोडक्यात आपण म्हणतो की राजेशाही मुकुट जो असतो तो न चढवलेला मुंबईचा सम्राट कोण असेल तर नाना शंकरशेठ आहेत असं आचार्य अत्रेंनी म्हटलेलं आहे. 1845 मध्ये पश्चिम भारतात वाफेच्या बोटीचा पाया घालणारे द बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी याची स्थापना कोणी केलेली आहे तर नाना शंकरशेठ यांनी केलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग दिलेला आहे. 1862 मध्ये व्हिक्टोरिया गार्डन, आजची जी राणीची बाग आहे, व्हर्टिकल्चर सोसायटी, जिओग्राफिकल सोसायटी अशा संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा बघायला मिळतो. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाला विज्ञानावरील अनेक महत्त्वाचे ग्रंथ
स्वतःहून घेऊन देण्याचं काम कुणी केलेलं आहे? नाना शंकरशेट यांनी केलेलं आहे. मुंबईत झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक बदलामध्ये नानांचा खूप महत्त्वाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. सॉरी 1950 ते 1958 या काळामध्ये मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते आणि मुंबई महापालिकेचे सदस्य देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग 1857च्या स्थापन झालेली मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो आहेत. बघा, पहिले फेलो कोण आहेत? तर नाना शंकरशेट आहेत. ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ द पीस हा सन्मान दिलेला होता. बघा, नाना शंकरशेट यांना मुंबईचं शिल्पकार म्हणण्यामागचं कारण काय आहे? तर मुंबईमध्ये इतक्या संस्था आणि इतक्या गोष्टी करणारी व्यक्ती कोण असेल तर नाना शंकरशेट हेच होते. तर नाना शंकरशेट हे अनभिक्षित सम्राट आहेत. शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट आहे. त्याच्यानंतर बोटीचा पाया म्हणजेच वाफेच्या इंजिनानुसार चालणाऱ्या बोटीचा पाया, त्याच्यासाठी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन ही कंपनी चालू करण्यामध्ये 1862 व्हिक्टोरिया गार्डन असेल, ॲग्री व्हर्टिकल सोसायटी असेल, जिओग्राफिकल सोसायटी असेल, रॉयल एशियाटिक सोसायटीला पुस्तकं खरेदी करून देण्याचं काम असेल, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सुधारणा असतील मुंबईतल्या, त्या सगळ्या करण्यामध्ये कुणाचा सिंहाचा वाटा होता? तर नाना शंकरशेट यांचा होता. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते. जस्टिस ऑफ पीस ही पदवी त्यांना ब्रिटिश सरकारनं दिलेली होती. बघा, नानांच्या शैक्षणिक कार्याचा जर विचार केला तर 1822 मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बघा, मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर नाना शंकरशेट यांनी केली. जगन्नाथ शंकरशेट यांच्या शैक्षणिक कार्यात सदाशिव छत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांचे सहकार्य लाभले. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शैक्षणिक कार्यामध्ये नाना शंकरशेट किंवा जगन्नाथ शंकरशेट यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये कुणाचं सहकार्य लागलं? तर सदाशिवराव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर यांचं काय लागलेलं आहे? सहकार्य मिळालेलं आहे. 1819 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई इलाक्याचे गव्हर्नर झाले आणि या दोघांनी मिळून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि नाना शंकरशेट यांनी मिळून 1822 मुंबईची हैंदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळीची स्थापना केलेली पाहायला मिळते. आणि मातृभाषेतून शिक्षणासाठी मराठी, गुजराती आणि हिंदी भाषेतील प्रथमच क्रमिक पाठ्यपुस्तकांची छपाई करण्याचं काम कोणी केलेलं आहे? नाना शंकरशेट यांनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. एल्फिन्स्टन यांचा सत्कारासाठी 3 लाखाचा निधी जो गोळा झाला होता, त्याच्यातून 1824 त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल सुरू केलेला आहे. 3 लाखाचा जो निधी गोळा झालेला होता सत्कार समारंभाप्रसंगी, त्याचा वापर करून एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना केली आणि नाना शंकरशेट यांनी स्वतः त्याला 25,000 रुपये एवढी देणगी दिलेली पाहायला मिळते. त्या काळी 25,000 देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, छोटी गोष्ट नाही. तर त्याच्यानंतर बघा, 1834 त्याचे रूपांतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालं. बघा, 1824 त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालेलं पाहायला मिळतं. महाविद्यालयातून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे विद्वानांची पिढ्या बाहेर पडलेल्या आहेत. रॉबर्ट ग्रँट हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. कधी? 1835 ते 38 आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1845 ग्रँट मेडिकल महाविद्यालयाची स्थापना आणि दुसरं गोष्ट जे रुग्णालयाची निर्मिती करण्यामध्ये कुणाचा? नाना शंकरशेट यांचा खूप महत्त्वाचा वाटा पाहायला मिळतो. बघा, एवढ्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये करणारी व्यक्ती आणि म्हणूनच त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणण्यात काहीही हरकत राहत नाही. त्याच्यानंतर 1891 संस्कृत शिक्षणासाठी खुले करणारे पुणा संस्कृत कॉलेज, आजचं जे डेक्कन कॉलेज आहे ते 1851 स्थापन झालं. त्यावेळी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाचा काय केलेला आहे? भाग घेतलेला आहे. 1855 पहिलं कायदा महाविद्यालय स्थापन करण्यामध्ये कुणाचा वाटा होता? तर नाना शंकरशेट यांचा वाटा होता. त्यानंतर बघा, 1857 मुंबई विद्यापीठ जे
स्कूल ऑफ आर्ट या संस्थेची निर्मितीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विना मंडलिक यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1845 स्थापन केली. त्याच्यामध्ये नानांनी खूप मोठ्या प्रमाणे सहकार्य केलेलं आहे. ॲग्रो व्हर्टिकल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या सोसायटीची स्थापना करण्यामध्ये नाना शंकरशेठ यांनी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या वाड्यामध्ये 1848 जगन्नाथ शंकरशेठ नावाची मुलींची शाळा सुरू केली. त्याच्यानंतर बघा, शंकरशेठ यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून 1857 द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल स्थापन करण्यात आलं. आणि त्यांच्या मुलांनी काय केलेलं आहे, त्यांच्या स्मरणार्थ 10वीच्या परीक्षेत संस्कृत विषयात पहिला आणि दुसरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केलेली आहे. बघा, नाना शंकरशेठ यांचं कार्य पाहावं तेवढं थोडं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं पाहायला मिळतं. राजकीय कार्यामध्ये जर विचारात घेतलं तर राजकीय कार्यामध्ये म्युनिसिपल ॲक्ट 1846 हा कायदा पास करण्यात आला आणि त्याच्यासाठी नाना शंकरशेठ यांनी खूप महत्त्वाचं कार्य केलेलं पाहायला मिळतं. या कायद्यामुळे काय झालं, आरोग्य आणि सुखसोयीची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन स्थापन करण्यात आलं. बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. बघा, बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना जी आहे, शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकारातून 26 ऑगस्ट 1852 ती स्थापन करण्यात आली. बघा, बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852 स्थापन करण्यात आली. त्याचे प्रतिष्ठित अध्यक्ष, बघा इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो प्रतिष्ठित अध्यक्ष जमशेदजी जिजीभाई होते. तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांना काय करण्यात आलेलं होतं, निवडण्यात आलेलं होतं. पुढे जाऊन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. बघा, 1861 साली लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ऐतदेशीय म्हणजेच काय तर भारतीयांना स्थान मिळालं होतं आणि त्यावेळी त्या परिषदेमध्ये पहिल्यांदा स्थान कोणाला मिळालं असेल तर पहिले सदस्य म्हणून नानांनाच काय करण्यात आलं, निवडण्यात आलं. आणि नानांची निवड ज्यावेळी त्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये झाली त्यावेळी ते भारताचे प्रतिनिधी बनले. बघा, भारताचे नाना अधिकृतरित्या भारताचे काय झाले होते, प्रतिनिधी बनले होते. आणि बॉम्बे असोसिएशनचं रूपांतर 1885 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये करण्यात आलेलं आहे. बघा, शंकरशेठ नाना आणि दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकारातून 1852 बॉम्बे असोसिएशनची काय करण्यात आली, संघटना, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना स्थापन करण्यात आली. आणि त्या संघटनेमधून पुढं ते ऐतदेशीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये निवडले गेले आणि ते भारताचे प्रतिनिधी झाले. त्यावेळी त्या संस्थेचं रूपांतर हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये 1885 करण्यात आलेलं आहे. समाजकार्यामध्ये जर विचारात घेतलं तर नाना शंकरशेठ यांचा हातच धरता येणार नाही. समाजकार्यामध्ये त्यावेळी त्या काळी असणारी एक क्रूर प्रथा होती, ती म्हणजेच कोणती, सतीची प्रथा. ती सतीबंदीची प्रथा, सतीबंदीसाठी 1823 ब्रिटिश पार्लमेंटला अर्ज देण्यामध्ये प्रमुख सह्या केलेल्या कोणी होत्या, राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांनी त्या अर्जावरती सह्या केलेल्या होत्या. त्याच्यानंतर डिसेंबर 1829 लॉर्ड बेटिंग यांनी सतीबंदीचा कायदाच केला आणि तो कायदा पास झाला. बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन राय, मद्रास प्रांतामध्ये अय्यर आणि मुंबई प्रांतामध्ये जगन्नाथ शंकरशेठ हे प्रमुख व्यक्ती होते सतीबंदी करण्यामागं. त्याच्यानंतर बघा, नानांच्या मालकीच्या जागेवर मरीन लाईन येथे जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे. आज देखील ती तिथं आहे आणि त्यामध्ये ती जमीन लोकांना अर्पण करण्याचं काम जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलेलं आहे. 1836 सोनापूर स्मशानभूमी शिवडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झालेला होता आणि तो निर्णय ज्यावेळी झाला त्यावेळी तो निर्णय मोडून काढण्यामध्ये कोणाचा महत्त्वाचा वाटा होता तर त्यांनी त्याच्यामध्ये
नाना शंकरशेठ यांचा खूप महत्त्वाचा वाटा होता. त्याच्यानंतर विठ्ठलाची मूर्ती फोडण्यात आल्यानंतर 1837मध्ये हिंदू मुस्लिमांची दंगल उसळली आणि त्यावेळी हिंदूंच्या विरोधात काय करण्यात आलेला होता, निर्णय देण्यात आलेला होता. आणि हिंदूंच्या विरोधात ज्यावेळी निर्णय देण्यात आला त्यावेळी नाना शंकरशेठ यांनी आवाज उठवला की हे जे प्रकरण आहे ते चुकीच्या पद्धतीनं हाताळलं गेलेलं आहे आणि त्याची पुन्हा चौकशी व्हावी. पुन्हा चौकशी झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे दोषी सापडले त्यांना शिक्षा ठोठावण्याचं किंवा शिक्षा देण्यासाठी जे काही कार्य करावं लागत होतं ते कार्य करण्यामध्ये नाना शंकरशेठ पुढल्या कडेला होते. बघा, अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेणारी व्यक्ती कोण होती, नाना शंकरशेठ होते. 1854मध्ये वेस्टर्न इंडिया कॅनल इरिगेशन कंपनीची स्थापना नाना शंकरशेठ यांनी केली आणि जलसिंचनाची सुविधा शेतकऱ्यांना देण्याची योजना त्यांनी आखलेली होती. ती योजना पास नाही झाली, परंतु लक्षात ठेवा, कालव्यातून जलसिंचन महत्त्वाचा मुद्दा आहे. कालव्यातून जलसिंचनाचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये करणारे आद्य प्रवर्तक कोण होते, नाना शंकरशेठ होते. बघा, नाना शंकरशेठ यांना आद्य प्रवर्तक आपण म्हणू शकतो, कारण कालव्यातून जलसिंचन करण्यासाठी जे काही लागणार होतं किंवा त्यांनी कॅनल इरिगेशन कंपनीची स्थापना केली होती आणि असा प्रयोग करणारी पहिली व्यक्ती आद्य प्रवर्तक म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. इथं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कालव्यातून जलसिंचन म्हणजेच करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये कुणी केला, तर नाना शंकरशेठ यांनी केलेला आहे. जगन्नाथ शंकरशेठ यांनी महाराष्ट्रात मॉरिशियसमधून उसाचं बेणं आणलं. बघा, उसाचं बेणं, मॉरिशियसवरून उसाचं बेणं आणणारी व्यक्ती कोण, तर नाना शंकरशेठ. बघा, जगन्नाथ शंकरशेठ आणि जमशेदजी जिजीबा यांनी 1843मध्ये ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जगन्नाथ शंकरशेठ आणि जिजीबाई यांनी 1843मध्ये ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली आणि 16 एप्रिल 1853 आशियातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे येथे धावली आणि त्यामध्ये खूप महत्त्वाचा जो वाटा होता तो कोणाचा होता, तर नाना शंकरशेठ यांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बोरीबंदर स्थानकाच्या इमारतीवर आजही म्हणजे CST मध्ये आजही जो एकमेव भारतीयाचा पुतळा आहे तो कुणाचा आहे, नानांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ज्यावेळी ही 16 एप्रिल 1853मध्ये रेल्वे बोरीबंदर ते ठाणे येथे जी धावली त्याच्या पाठीमागं नानांचं खूप महत्त्वाचं कार्य होतं आणि त्यामुळं रेल्वेचा जो पास होता, सोन्याचा पास कुणाला मिळालेला होता, तर 14 निमंत्रित लोकांमध्ये नाना शंकरशेठ होते आणि नाना शंकरशेठ यांच्या प्रयत्नातून ती 16 एप्रिल 1853मध्ये पहिली रेल्वे, आशियातील पहिली रेल्वे भारतामध्ये मुंबईमध्ये बोरीबंदर ते ठाणे अशा ठिकाणी धावण्याचं काम करण्यामध्ये नाना शंकरशेठ यांनी खूप महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. असा जर विचार केला तर नाना शंकरशेठ यांच्या कार्यामुळं मुंबईचा कायापालट झाला. मुंबईमध्ये त्यांचे पूर्वज आले, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार केला, सावकारी केली. त्याच्यामधून नाना शंकरशेठ यांनी त्यांचा जो व्यापार होता तो पुढे नेला. त्याच्यामधून जी काही मुंबईमध्ये कायापालट करण्यासाठी राजकीय घडामोडी असतील, सामाजिक कार्य असतील, याच्यामध्ये पुढाकार घेणारी व्यक्ती कोण होती, तर नाना शंकरशेठ होते. आणि असे नाना शंकरशेठ हे खरोखरच मुंबईचे शिल्पकार होते, मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते आणि शिरपेच न चढवलेले मुंबईचे सम्राट होते असं म्हणण्यामागं काहीही वावगं ठरणार नाही. अशी ही आपल्याला या समाजसुधारकाची माहिती बघायला मिळाली. आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.